नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात? मस्त मजेत ना. आणि आज सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटते, बघू शकता. ऊन पडल्यामुळे परिसर एकदम सोने. चला तर मंडळी, तर मी थोडीशी मॉर्निंग वॉकला चालली आहे. घराबाहेर पडले धुवायला, तर निसर्गाचा आस्वाद घेऊया म्हटलं. हिरवगार असं गवत सकाळी आणि खूप मजा वाटते चालायला अशा ठिकाणी. तर आता घराबाहेर पडले मॉर्निंग वॉक करायला. खूप सारं सुंदर असं निसर्ग आहे, हिरवगार, आणि त्याच्यामध्ये चालायला खूप आवडतं मला, म्हणून घराबाहेर पडली. आणि इथे बघा, खूप सुंदर असं मला फूल दिसलं. एक मिनिट तुम्हाला दाखवते. बघा, हे गुलाबाचं फूल आहे, खूप सुंदर आहे. पण मला झाडाचं फूल तोडायला अजिबात आवडत नाही. पार्सल बघूया काय आहे. मुलीने मागवले, 2 कुंड्या मागवलेत. आणि याच्यामध्ये पण काय आहे ते बघते ओपन करून. तर हे बघा, अशी काय पानं मागवली आहे. आणि हे असं आहे, याला मला वाटतं ते जॉईन करायचे पानं. बघते जॉईन करून. मी अशी पानं आहेत, नकली आहे. तर मी पानं जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा, असं जॉईन केलं आहे मी आणि कुंडीमध्ये लावलं आहे. पण कुंडी मोठी झाली, छोटी पाहिजे होती. तर बघू आता ती आल्यावर काय बोलते. जोरदार पाऊस आला आहे, बघू शकता. काय करायचं या पावसाला. तर मंडळी, आता दुपारच्या जेवणाची सुरुवात केली आहे. कुकर लावते आता. भात आणि डाळ कुकरमध्ये लावून घेते. आणि नंतर मग कुकर लावून झाला का मी आता भाजी चिरायला घेते. फ्लावर, वाटाणा, बटाटा याची मी भाजी करणार आहे. एकीकडे मी गरम पाणी ठेवलं आहे, जेणेकरून फ्लावर म्हणजे फ्लावर हा गरम पाण्यात टाकायला पाहिजे. कारण का ते कधी कधी काळं असताना किंवा काही जंतू असेल तर ते मरून जातील. आणि म्हणून हा फ्लावर बारीक करून घेतला. आणि मग कुकर ठेवला आणि कुकरमध्ये मग मी फोडणी घालायला घेतली. फ्लावरची भाजी फोडणीला घातली. कांदा, टॅमॅटो, आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ, मसाला आपला मालवणी, अशी भाजी. आणि आता कुकरला झाकण लावते आणि 2 शिट्या काढते. बघा, वरण आपलं रेडी झालं आहे. इकडे भाजी पण आपली तयार झाली आहे छानपैकी. जरासं पाणी राहिलं होतं म्हणून म्हटलं सुकूया. फ्लावर, वाटाणा, बटाटा. आता इथे मी खोबरं घेतलं आहे, हळद, मीठ आणि खोबरं, आणि त्याच्यात थोडंसं लिंबू पिळलं आहे. तर मला भरायच्या आहेत आता मिरच्या फ्राय करायच्या आहेत. तर मी हे खोबरं भरून घेते. बघा, ही फ्लावर भाजी, फ्लावर, बटाटा, मटारची भाजी, डाळ, वरण भात आणि मिरची फ्राय केलेली एकच घेतली. लागली तर नंतर घेईल. तर तसं साधं सिंपल जेवण. तर अचानक तब्येत बिघडली आणि त्याच्यामुळे मला सलाईन लावावं लागलं. खूप थकवा येतो आहे आणि खूप दगदग झाल्यामुळे मला त्रास होतो. मच्छी मार्केटमध्ये आली आहे. मच्छी बोंबील आहे, करंदी आहे, कोलंबी आहे, वाम आहे, खूप सारी मच्छी आहे. पण कोलंबी बघा, एवढी मोठी कोलंबी आहे, बापरे. कैसा पाव किलो देते? हे पाव किलो कशी देता हो? हे 200 रुपये. ठीक आहे, 200 रुपये किती? 2च येत असेल मला वाटतं. 200 रुपये पाव आहे. तुम्ही विचार करा, बरं नाही आणि मच्छी घ्यायला आली. तर नाही, माझ्यासाठी नाही, माझ्या माऊंसाठी मी मच्छी घ्यायला आली आहे. त्यांच्यासाठी बोंबील घेतली. चला तर मंडळी, पाऊस खूप पडतो आहे आणि आता व्हिडिओचा शेवट इथेच करते. व्हिडिओ इथेच संपवते. आणि खूप जोरात पाऊस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.